प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र। परत एकदा व्हिडिओ बघण्यासाठी आल्याबद्दल धन्यवाद। फक्त कळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाची तर गांड पार जळणार आहे। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत प्रतीक शिंदे नावाच्या येडधाव व्यक्तिमत्वाबद्दल। येडधाव जरी माझ्या तोंडातून बरोबर वाटत नसलं तरी त्याचेच मित्र त्याला बोलत आहेत, मी तरी काय करणार। चांगली चांगली येडधाव बघितली ती, पण ह्याच्यासारखं येडधाव कधी बघितला लईच माझ्या करायला हत्यारे अवतार तुमच्यासारखं जपाय नाही घेतलं। अशीच घालणार ना अशीच काढणार। हे बघ, अशीच घाल नाही तर गांडीत घाल, पण इतक्या लवकर असं माजल्यागत न करता नीट आई। मित्रांनो, जेव्हापासून भावानं गाडी घेतली, भावाला काय झालंय कुणास ठाऊक, भाऊ लईच येड्यागत करायला लागलाय। लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाजाय, पी बाळा पी। अरे भाऊ, रावणाची सोन्याची लंका होती तरी सुद्धा त्यानं कधी असले छपरी ताळे केले नाहीत। आणि तू एक गाडी काय घेतली, तुझी गाडी एका ठिकाणी बसानच झाली, वळ 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 वळ। आता काय जण म्हणतील की बाबा त्यानं गाडी घेतली म्हणून तुझी जळायला लागली। आता त्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबा, गाडी तर श्रीमान भाऊनं पण घेतली, त्याने केले का असले छपरीपणा, त्याने केले का असले छपरी ताळे? आम्ही बोललो का त्याच्यावरती? काय हाच तर फरक आहे छपरी लोकांमध्ये आणि लेजंड लोकांमध्ये। हत्ती पाणी पिऊन बाहेर आला। हे बघ भाऊ, वाईट दिवस आले म्हणून माणसानं खाजायचं नसतं आणि चांगले दिवस आले म्हणून उडायचं नसतं। आता जाऊ द्या, ह्या चिवत्याला कोण सांगणार। ही गाडी घ्यायच्या आधी आपले फॉलोवर काहीतरी 4.5-5 लाख होते। गाडी घेतली जस्ट 15 ते 20 दिवसात 2 लाख फॉलोवर वाढले। त्याच्यावरनं काय शिकायचं माहिती का? आपल्या पुरुष जातीला म्हणजे आपल्या पोरांना स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी काय ना काय मोठं करायला लागतं। कुठली पोरगी असती नुसतं एवढं असं असं करून कापा फॉलोवर वाढले असते। हे बघ भावा, मला तुझी एक गोष्ट पटली की मुलांना त्यांचं अस्तित्व दाखवायचं असेल तर काहीतरी करून दाखवावं लागतंय, पण याचा अर्थ असा नाही की मुलींच्या जीवनामध्ये स्ट्रगल नसतं। हे बघ भावा, मला काय माहिती नाही की तुला कोणत्या पोरीनं घोडा लावलाय, त्याच्यामुळे तू व्हिडिओमध्ये मुलींना टार्गेट करत असतो, पण बंद कर असले बायले ताळे। हे हिजडेगिरी सोड सगळी। हे चांगलं वाटतं का रे तुला? अरे मर्दाचा जन्म दिलाय, मर्दावानी जग। गावातील एक गोरगरिबाच्या घराण्यात राहणारा मुलगा प्रतीक भाऊ शिंदे असतं त्या पोराचं नाव आहे। महाराज गोरगरिबाच्या घराण्यात राहणार आहे। ओ महाराज, अहो तुमचा मेंदू करपाला का काय? कीर्तन चांग अंग होय हरी रूप, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत होते। कीर्तनातून देवप्राप्तीचा मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे, चिवत्या लोकांची स्टोरी नाही। संतांचं चरित्र कमी आहे काय सांगायला कीर्तनात, जे की या चिवत्याची स्टोरी सांगायला। ट्रेंडिंग बिंडिंग आपण त्या प्रेम प्रकरणात खच्ची प्रकरणात सुटवत नाही, आपल्याला शोभेल असं लाव भाई। बर चालतंय, येऊ का? हा या। भावानं कुणाला धुकवलंय मला तर माहित नाही, पण भावाचा हा घमंड लवकरच भावाला धुकवणार एवढं मात्र खरं आहे। गाडी घेतल्यापासून काय काय पिकाराड्यांनी काय उठवलं माहिती का? त्याच्या गाडीला फिल्मिंग काय शोरूम मध्ये फिल्मिंग करून गाडी येतच नाही, ह्याची गाडी सेकंड हँड आहे। अरे नंबर सर्च करून बघ, तुझी लायकी नाही तेवढा माझा नंबर आहे। आता काय काय अतिश छाने येडत सवय मध्ये आणखीन तुझ्या आईच्या नवऱ्याने गेम। अरे एवढं ऑफेंड कशा पाय व्हायला लागलास? जर तू तुझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मेहनतीने गाडी घेतली असेल तर लोक तुला काय का बोला ना, तुझी एवढी गांड नाही जळली पाहिजे भाऊ। आणि लोकांनी बोलल्यावर तुझी एवढी गांड जळत असेल तर बंद कर व्हिडिओ। दम असेल ना दम, समोर यायचं मग बोलायचं। ह्याला मानाचं ट्रिपल एक्का, जो मला बोलन त्यो। म्हणजे ह्याचं कसं झालंय, मी व्हिडिओ पण टाकणार, मला कोण काय बोलायचं पण नाही, मी छपरीपणा पण करणार। असं कसं भाऊ जमल? असं नसतंय जमत ट्रिपल एक्क्याच्या छक। तसा प्रतीक भाऊ आपला चांगला आहे, फक्त भाऊ आता सध्याला माजल्यागत वागायला लागलाय, ते पण घमंड आलाय त्याच्यामुळे। ज्या दिवशी घमंड येईल खाली त्या दिवशी भाऊला कळेल नेमकं भाऊ आहे काय वास्तवामध्ये। तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत भाऊ ऑफेंड होऊ नको बाबा, नाहीतर लय अवघड होईल बघ। राम राम। तेवढे सगळे टांगतोय भाव।